हरजीराजे, शत्रू अजूनही दाबा धरून बसलाय. तो चिकदेवराय खूपच तयारीचा निघाला. अहो काय करावं तेच कळणं झालंय बघा आमसनी बी. राजांचं काय म्हणणं आहे? अहो राजा तर पार गांगरून गेलेत. नाही म्हणजे असा हल्ला होईल असं वाटलं नव्हतं बघा. साहजिक आहे. आपले अनेक मावळे जायबंदी झालेत, मृत्युमुखी पडले. कविराज, आमसने असं वाटतंय आता माघार घेणंच आवश्यक आहे. आम्हालाही तेच वाटतंय. हा चिकदेवराय कधीही हल्ला करू शकतो. त्याचे बाण आपलं धैर्य, आपलं शौर्य नष्ट करतायत. हरजीराजे, आपण आपल्या फौजेचा तळ मागे घेऊयात. अहो आम्ही बी तेच सांगतोय, पण राजा मानायला तयार नाहीत. अहो या अशा परिस्थितीमध्ये माघार घेणं हेच योग्य आहे. होय, आणि माघार घेतली बी पाहिजे. अहो राजांना झालेली जखम लय चिंताजनक आहे. इशारी बाण पार हाडापर्यंत जाऊन घुसलाय. घावलंय जिवारी आहे. हे मा चंडी, थोडक्यात राजन आता रणांगणात उतरू शकत नाहीत. त्यांना आता खरंच विश्रांतीची लय गरज. हो, अहो पण राजा आमचं ऐकत नाहीत ना. त्यांना कोण समजावणार? आता तुम्ही सांगून बघा. हा पर लवकर इथून लवकरात लवकर निघायला पाहिजे आपल्याला, आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन पोहोचायला पाहिजे बघा. आणि फौजेला बाणांच्या टप्प्यापासून दूर न्यायला पाहिजे. हरजीराजे, या सगळ्यात आम्हाला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. आपला अनपेक्षित पराभव झाला. चकदम. काय? राजांचा पराभव झाला? आमचे दादासाहेब हारू कसे शकतात? नाही. खबर चुकीची तर नसेल ना? खबर चुकीचीच असणार. राजांच्या फौजेसमोर त्या राजा चिकदेवरायाचा काय पाड लागणार आहे? आमचं मन तर अजूनही आम्हाला हेच सांगत आहे की पराभव होणार नाही. आणि जरी झाला असला तरी आत्ता कदाचित दादासाहेबांनी बाजू पलटवली असणार. बाळराजे, तुमच्या तोंडात साखर पडो. बाळराजे म्हणतात तसंच झालं असणार. पण तो लढतोय बाणांनी, आणि आपली फौज, तिच्याकडे आहे तलवार, फार फार तर भाले. अजून दुसरं कुठलं हत्यार आहे आपल्याकडे? म्हणूनच त्या चिकदेवरायाचं फावलंय. राणीसाहेब, बोला पंत. राणीसाहेब, राजे आता ठीक आहेत. ठीक आहेत म्हणजे काय झालं आहे दादासाहेबांना? राजे जखमी झाले होते. जखमी? असे कसे जखमी झाले? कुठे जखम झाली आहे? आता काळजीचं कारण नाही. चिकदेवरायाने सोडलेल्या असंख्य बाणांपैकी एक बाण राजांच्या हाताला लागला. मोठी जखम झाली होती. हातात घुसलेला बाण उपसून राजे पुन्हा मावळ्यांना हौसला देत घोडा दौडवित होते. परंतु खूप रक्त वाहून गेल्यामुळे राजे कोसळले. त्यांना मूर्छा आली. जगदीश्वरा, पण आता चिंता करू नये. आपल्या फौजा काही अंतर पिछाडीवर आले. पिछाडीवर म्हणजे पिछेहाट राजांची? अशक्य आहे. वजीर आला, हम अपनी खुशी का इजहार किस तरह से करें बताएं। जहापना, वजीर आला, आप कहें तो हम नमाज दोबारा अदा करते हैं और आवाम में खैरात बांटने का इंतजाम कीजिए। जी जहापना।
वजीर आला, हम इस बेइंतहा खुशी को अब छुपा नहीं सकते। लेकिन जहांपना, इस खुशी की वजह जान सकते हैं? अभी अभी खबर मिली है कि चिक्कदेव राया के खिलाफ जंग लड़ते लड़ते संभाजी जख्मी हुआ है। या अल्लाह, तेरा शुक्र है। जख्म भी गहरा है। इतना ही नहीं, फौज भी बुरी तरह से घायल हुई है। अल्लाह ताला का फजल है। या खुदा, वजीर आला आप हमें बताएं कि हम इस खुशी को कैसे बयां करें, हमें समझ में नहीं आ रहा। जहांपना, हम क्या बताएं, बस आप हुक्म दीजिए। चलो आज जश्न मनाया जाए। जी हुजूर। और हाँ, चिक्कदेव राय को एक कीमती नजराना इनायत किया जाए। जी जिले सुबानी। और बस आप सभी ये दुआ कीजिए कि हर रोज हम मुगलिया सल्तनत का फतेह का जश्न मनाएं। आमीन। काळजी घ्यावी लागेल। जी वैद्यराज। वैद्यराज, तुम्ही आमची चिंता सोडा, आम्ही बरे होऊ। आधी आमच्या मावळ्यांना औषधोपचार द्या, त्यांच्या जखमा बांधा, त्यांना काढे द्या। नाहीतर चला आम्हीच येतो तुमच्या बरोबर। राजन, आम्ही आपल्याला विनंती करतो, आपण धीरानं घ्यावं, शांत राहावं। राज, समजा जखमींवर उपचार सुरू आहे, तुम्ही नका काळजी करू। हर्जीराजांच्या पथकातली वैद्यराज काम करतायत। कविराज, आबासाहेबांच्या जाण्यानंतर आम्ही आरबी, फिरंगी आणि टोपीकरांकडून विषाच्या उतार्यावरची अनेक औषधं मागवून ठेवली। सुदैवानं ती सोबतच आहेत, त्या संदुकीत असतील। ज्योत्याजीला माहिती आहे, त्याला सोबत घ्या आणि आमच्या मावळ्यांना ती औषधं द्या। मी तशी व्यवस्था करतो। करतो नाही, लगेच करा, कारण या जखमेची वेदना आम्ही जाणतो आणि घाई यासाठी करतो आहोत की हा दाह आपल्या मावळ्यांना सहन होणारा नाही। हरजीराव, तुम्ही जा बरोबर। येतो राजे। काळजी घ्या, येतो। जगदंब। काका महाराज, पाणी घे. नाही काका महाराज, आता आम्ही पाणी पिऊ ते कावेरीचंच। कावेरीच्या पाण्याशिवाय एक थेंबही आम्ही घेणार नाही। शंभूबाळ, पराभव एवढा मनावर लावून घ्यायचा नसतो। तुम्ही जिवंत आहात हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे। काका महाराज, चिकदेवरायाने हे नवतंत्र आत्मसात केले। गेल्या 10 वर्षात त्याने अत्यंत गुप्तपणे आपल्या सैनिकांनी बाणविद्या शिकवली आणि त्या बळावर आम्हाला सळो की पळो करून सोडले, कोणालाही आवरत नाही। आणि हरजीराव महाडिक एवढा उमदा माणूस, पण त्यांचा सुद्धा पराभव केला। आणि चैताजी, बस काका महाराज, पाणी घ्या। काका महाराज, आम्ही पाणी घेऊ, तुमच्याच हातून घेऊ, पण त्या चिकदेवरायाला ठार केल्यानंतरच। तुमच्या हातातला पाण्याचा गडू कावेरीच्या अथांग पाण्यात बुडवा आणि मग आम्हाला द्या, तेव्हाच आमची तहान भागेल आणि तृप्तताही लाभेल। गणोजीराव, गणोजीराव, अहो हाय कुठं तुम्ही? कान्होजी काका, लय खुशीत दिसताय। खुशीत दिसतोय मी? नाही नाही, म्हणजे खुशीचं कारण आहे, पण खुशीत राहणं बरं दिसलं नाही ना। बोला काका साहेब, लवकर बोला, मालकासनी निघायचंय, बोला। काय बोला? पराभव झाला। पराभव? कुणाचा झाला पराभव? अहो शंभूराजांचा। फौज घायाळ झाली आणि दारुण पराभव झाला। शंभूराजांचा पराभव म्हणजे राजे जे कर्नाटक स्वारीवर गेलो होतो, हे वाईट झालं। वाईट वाटलं तुम्हाला? काका वाटणारच ना, दाजी साहेब आहेत। अरे नाती गोती ठेव बाजूला, स्वराज्याचं छत्रपती आहेत ते।
त्यांचा पराभव तो आमचा पराभव. जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. अहो, आपण आपलं मानतो, आपलं त्यांचं मानतो, प्रत्यक्षात तसं नाही. मग कसं आहे मग? अहो, गोष्टीतल्या सारखं, तुझं ते माझं, माझं ते माझच. या वृत्तीमुळे तर तिथं मार खाल्ला. एका अर्थानं ते बरं बी झालं. आता आपल्या माणसांची किंमत कळेल त्यांना. हो, हे मात्र खरं. हा, अहो, एवढं गडावर बोलवून घेतलं, आम्ही आपली वाट बघत बसलो, आणि तोपर्यंत हे निपाणी ओलांडून कर्नाटकात पोहोचलं बी. अहो, काय हे? आणि मी म्हणतो, एवढ्या तावातावानं गेलं ना व, अशी आकाशाला तरी गवसणी घालायची. मग कान्होजी काका, लढाईत हार जीत होत असते, हरकत नाही. आम्ही जातो राजांच्या मदतीला फौज घेऊन. फौज? एवढी फौज? 200? 250? अहो, काय गणोजीराव, स्वराज्याभिषेक झाल्यापासनं आहे का कोणाकडे घोडं तरी? या फौजच्या गोष्टी राहू द्या. काही म्हणा काका, जे झालं ते वाईट झालं. वाईट म्हणजे लय वाईट झालं. शिकायला मिळालं त्यांना, यापुढं माणसाची कदर करतील, ह्यो पराभव समजतील त्यांना. आणि काय हो, एवढ्याशा त्या बारकुल्या चिकदेवरासमोर ही तर, मग 5 लाख फौज असणाऱ्या औरंगजेबासमोर काय टिकावं लागणार तुमचा? त्यानं नुसतं बघितलं नव तरी धुराळा उडून जाईल. मग कान्होजी काका, स्वराज्याचा छत्रपती राखायचा असतो. वय छत्रपती राखायचा आणि त्याच्याबरोबर वतन बी राखायचं. ಅಗ್ನಿ ಅಂದರೆ ಚಿಕ್ಕದೇವರಾಯ, ಪ್ರಳಯ ಅಂದರೆ ಚಿಕ್ಕದೇವರಾಯ. ನನ್ನ ದೃಷ್ಟಿ ಗರುಡ ದೃಷ್ಟಿ, ನನ್ನ ಚಿನ್ನ ಬಿಲ್ಲು ಬಾಣ. जय हो राजानू, जय हो. हे बाण माझं, ही शक्ती माझी, ही हिम्मत माझी. जय हो राजानू, जय हो, जय हो, जय हो. भद्रकाल, संभाजी जिवंत आहे का मेला, का पळून गेला रायगडाला? पळाला नाही, पण पळून जायच्या विचारात बसलाय. बसलाय? हो राज. असं म्हणजे पळाला नाही तर पळून जाईल कसा राजा? इंग म्हणजे अजून युद्ध करायचं म्हणतो का तो धर्मल? नाही. मग भद्रकाल फौज अजून बाणावर का? कारण फौज लंगडी झालीय, पळून जाणार कशी? इंगा संभाजी जखमी झालाय, बाण विषारी जिवारी लागलाय. चिकदेवरायाकडे बाण मिळतात, तेही कंठस्थळी. जा म्हणावं, जा सुखरूप. पुन्हा या चिकदेवरायाकडे मान वर करून बघू नकोस. राजानु जय हो. औरंगजेब बादशाहचा सरदार परवानगी मागत आहे. परवानगी? राजा चिकदेव राय की जय हो. सादत खान पधारिए, स्वागतम. बादशाह सलामत आपकी जीत पर बेहद खुश है. उन्होंने अपनी फौज को जश्न मनाने का हुक्म दिया और क्या? ये तोहफा आपकी खिदमत में.
आपने जहांपना का दिल जीता है। उन्हें कोई तो मिला जो संभाजी को हराने के काबिल है। आपको हमेशा कामयाबी मिले इंशाअल्लाह। बादशाह आलमगीरांना चिकदेवरायाचा प्रणाम. आमच्याकडून बादशाला हे बाण ನನ್ನ ಚಿನ್ನ बिल्लू बाणा. संभाजीचा अवतार खतम. संभाजी खतम होणारा नाही, कधीच नाही. उलट वाऱ्यात तो पेटून उठतो, आगीत तो झळाळून निघतो. संभाजी खतम होण्यासाठी नाही. शंभूबाळ, तुमचा जोश, तुमचं धाडस मोठं अलौकिक, पण आता माघार घ्यावी लागणार आहे. काका महाराज काय बोलताय हे? राजन, काका महाराज म्हणतात ते खरं आहे. कविराज, चिराज, राजन आपले 300 मावळे मारले गेले. कित्येक हजार मावळे जायबंदी झाले. विषारी बाणामुळे मावळे तडफडतायत. त्यांना विषाचा दाह सहन होत नाही. 10 घोड्यांच्या डोळ्यामध्ये बाण घुसले. ती घोडी सैन्यातनं कायमची निकामी झाली, बाद झाली. आणि एका घोड्याच्या मस्तकात बाण घुसलाय. तो निघता निघत नाहीये. नाही जी राजन, मावळ्यांवरती उपचार चालू आहेत, परंतु मावळे पिथरले. त्यांनी धसका घेतलाय राजा चिकदेवरायाचा. अहो, एवढा दारुण पराभव होण्यापेक्षा लढाई झाली नसती ना, तेच बरं झालं असतं. खरं तो या विजयानं तो चिकदेवराय शेफारून जाणार. आणि आता तुम्ही बघाच, तो आपल्याला सतत त्रास देतो का नाही. त्याला त्या औरंगजेबाचा आशीर्वाद आहे. हा नुसता पोकळ आशीर्वाद नाही, त्याचा सरदार शहादत खान मोठी फौज घेऊन आलाय आणि त्याच्याबरोबर खजिना दिलाय औरंगजेबानं. हे व्हायला नको होतं. आम्ही चिकदेवरायांसमोर हरलो, पण तुम्ही हरायला नको होतं शंभूबा. आपला मराठ्यांचा आब गेला. अहो, निदान राजांना तो घाबरत तरी होता. आणि आता तर काय, आपला घासच घातलाय त्याने. राजन, तो आता पुन्हा चढाई करू शकतो. शंभूबा, अशा गोष्टी घडतच असतात. अशा वेळी महाराजांचे शब्द आठवावेत. प्रत्येक वेळी घोडाच फेकायचा नसतो, तर कधी कधी ढाल फेकूनही पळायचं असतं. काका महाराज, वाईट वाटून घेऊ नका. आपल्याला अंदाज नाही आला. मोहिमेत होतात अशा गोष्टी. आता इथून निघूया. तंजावरला चला, विश्रांती घ्या. जखमा भरल्या की फौज घेऊन रायगडी निघा. हे असं पराभूत होऊन. पराभव काय कायमचा आहे का? राजा, वा ऐका काका महाराजांचं. राजन, आम्हालाही हा निर्णय योग्य वाटतो. आपण आत्ता तंजावरला जाऊया. सैन्याला सावरण्याची संधी मिळेल. राजा, चिकदेवरायाकडून खलिता आलाय. नन्न दृष्टी गरुड दृष्टी नन्न चिन्हे बिल्लू बाणा. संभाजी, ताबडतोब माझ्या मुलखातून निघून जा. परत येऊ नकोस, बघूही नकोस.
मी तुला अगोदरच पत्र पाठवून सांगितलं होतं. धैर्य म्याडे बॅडरी आदर शिक्षे नेमगे सिख बहुद्ध. हिम्मत कराल तर मारले जाल. राजा चिकदेवराय